नमस्कार. आपल्याला काय त्रास होता सर? मला खुब्याचा त्रास होता. खुब्याचा बॉलचा त्रास? हो, बॉलचा. दोन्ही बॉल खराब झाले होते. अच्छा. डॉक्टरांनी तिसऱ्या स्टेजला आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. मी येताना खूप असं लगत होतो. बॉल खूप दुखायचे, चालता येत नव्हतं. अच्छा. आता मला एकदम छान वाटतं. खूप चालता यायला लागला, मोकळं चालता यायला व्यवस्थित वाटलं. मला पुरवठा आणि बॉल खराब झालेले, दोन्ही पण बॉल खराब झालेले. आता वाटतंय की तुम्हाला ऑपरेशन करावं असं वाटतं? नाही, आता नाही वाटत. आता एकदम मोकळं वाटतंय. किती दिवसापासून त्रास होता? जवळजवळ 7 महिने कशामुळे झालंय? माझा डाक्टर पडलो होतो. मित्रांनो, जर आपल्याला जर असंच खुब्याच्या बॉलचा जर त्रास असेल, त्याला रक्त पुरवठा होत नाही, डॉक्टरांनी सांगितलं असेल, तर अशा अवस्थेत आपण आमच्याकडे येऊन उपचार करू शकता. आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा एक्सरे MRI काढायची गरज नाही, ते औषधं द्यायची गरज नाही. किती वेळात झालतंय तुमचा हा आराम? किती वेळात पडलाय साधारण? आता मला जवळजवळ 1-1.5 तास एकदम व्यवस्थित एकदम मोकळं वाटतंय. 1.5-1 तासामध्ये बऱ्यापैकी मोकळं झालं. शिवाय पण मोकळं झालं आणि चालतं पण. आतापर्यंत भरपूर पेन किलर औषधं भरपूर खाल्ले असतील. खूप खाल्ले, पण असा फरक कुठे जाणवला नाही मला. असं जाणवलं नाही जाणवलं. ही पद्धत वेगळी पद्धत. प्रत्येकाने ही जर बॉलचा प्रॉब्लेम असेल त्यांनी इथे येऊन आपलं इथे हे करावं. पेशंट राहतं हो. आणि रक्तपुरवठा ऍक्टिव्हेट होतो. हो. त्याच्या मसल किंवा गादी फाटली असतात किंवा जे काही पार्टिकल बाजूला गेले असते तर ते त्या जागेवरती येऊन परत पूर्वीसारखा तो तयार होतो. आणि जर काही जास्त प्रमाणात जर झीज असतात तर त्याला काय होतं, त्याच्या ज्या बंद पडलेल्या रक्तवाहिन्या असतात ते ऍक्टिव्हेट होत्यात आणि तो परत चालू होतो. आणि म्हणून आपल्याला ते योग्य वाटतं आणि परत पहिल्यासारखं चालतंय. नक्कीच मित्रांनो, आपल्याला जर अशा प्रकारचा जर त्रास असेल बॉलचा तर तुम्ही पण येऊ शकता आणि चांगल्यापैकी आराम मिळू शकतो. बरोबर, ठीक आहे. धन्यवाद.